आम्ही तुम्हा सगळ्यांना इतक्या तातडीनं बोलवून घेण्याचं कारण म्हणजे वंदनीय वेदो नारायण आचार्य गागा भट्ट यांचं रायगडावर आगमन होत आहे. गागा भट्ट? होय, पण अचानक कसे येणे होत आहे? ते आम्हालाही पडलेलं कोडच आहे. आचार्य गागा भट्ट असे अचानक रायगडावर का येत आहे? परंतु एक त्यामागे काही खासा उद्देश असणार एवढं नक्की. महाराज, आचार्य गागा भट्ट येत आहेत ती तर परवणीच. होय, परवणीच आहे. त्यांचं येणं राहणं फिरणं बोलणं कुठल्याही सणापेक्षा कमी नाही. हो, म्हणजे आचार्य येतील आणि त्यांच्या मागोमाग चैतन्य येईल. परंतु महाराज, आपण तर मोहिमेवर निघणार आहात. आम्ही आमची मोहीम थोडी पुढे ढकलली. एकदा आचार्यांच्या मनातला हेतू आणि उद्देश समजल्यानंतर आपण मोहिमेची आखणी करूया. हा, पण तोपर्यंत शंभूराज आहे. आचार्यांच्या स्वागताची सगळी जबाबदारी आम्ही आपल्यावर सोपवतो आहोत. जी. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मातोश्री, मातोश्री, खबर समजली? आलंय आमच्या कानावर. साक्षात काशी येत आहे रायगडावर. गडावर सर्वत्र उत्साह संचारलाय. गडाने तर कात टाकल्यासारखंच झालंय. आचार्यांच्या येण्याची, त्यांच्या निवासाची सगळी जबाबदारी युवराजांवर सोपवली. तेही बरं झालं. परंतु मातोश्री, आचार्यांचं अचानक येण्याचं कारण मात्र समजलं नाही. आम्हालाही त्याची कल्पना नाही आणि त्यांच्या येण्याचं प्रयोजन काय आहे हेही आम्हाला माहित नाही. परंतु वेदो नारायणाचे दर्शन घडेल यात सारं काही आलं. सुनबाई, एवढी वर्ष झाली राज्याभिषेकाला, पण आजही आम्हाला सगळं लख्ख लक्षात आहे. आम्ही असे सिंहासनाच्या जवळच उभे होतो. ते भव्य सिंहासन, ती सुंदर मेघडंबरी आणि तबकात सोन्याचा खिळा घेऊन उभे असलेले दत्ताजी पंत. गागा भट्टांनी तो सोन्याचा खिळा महाराजांच्या हातात दिला. महाराज चांदीच्या शिडीवर चढले. मेघडंबरीच्या छतामध्ये त्यांनी तो सोन्याचा खिळा सोन्याच्या हातोडीने ठोकला. सुवर्ण मेघ असती आणि गागा भट्टांच्या मुखातून पहिला मंत्र रायगडावर ऐकू आला. ओम स्वस्ति श्री. आम्ही सगळे शहारून गेलो. आता जेव्हा जेव्हा मंदिरात जातो तेव्हा तेव्हा गागा भट्टांच्या आवर्तनाचा नाद ऐकू आल्याचा भास होतो आम्हाला. आणि आता तर ते प्रत्यक्ष येत आहेत. कपिला षष्ठीचाच योग आहे हा. हो ना, एवढे मोठे आचार्य येणार ते काही उगीच नाही. कारण असेल काही ना काही. मस्तक अगदी सुन्न झाले आहे. माझेही ऐकल्यापासून मनात हजार प्रश्न निर्माण झालेत. प्रश्न 1, गागा भट्ट रायगडावर का येत आहेत? प्रश्न 2, गागा भट्ट रायगडावर का येत आहेत? तिसरा, चौथा, पाचवा प्रश्न हाच. पण असे अचानक कसे येत आहेत? अचानक कसे येतील? काहीतरी ठरले असणारच. तसे कसे येतील गागा भट्ट? आणि अचानक येण्यासाठी काशी का एवढी जवळ आहे? परंतु आता महाराजांनी त्यांच्या येण्याचे कारण काही सांगितले नाही. महापूजा किंवा दक्षिण दिग्विजयाला निघण्यापूर्वी एखादा समारंभ वगैरे? मला वाटतं महाराजांना कदाचित उत्तराधिकारी तर घोषित करायचा नसेल ना? अनाजी पंत, तुमचा होरा अगदी बरोबर आहे. मग त्या कारणाने जर गागा भट्टांचे येणे होत असेल मग आपल्याला सावध असायला हवे. आपण सावध राहून काय करणार? महाराजांना जे करायचं ते करणारच. त्या अगोदरच आपण संधी साधू, गागा भट्टांना भेटू. मोरपंत, उत्तराधिकारी जर घोषित होणार असेल तर तो आपल्या मर्जीतलाच असायला हवा. हो, पण आपण हे महाराजांच्या कानावर घालावयास हवे. महाराजांच्या कानावर घालायचेच, पण गागा भट्टांच्या माध्यमातून घालायचे. आपण औषध दिले तर ते कडू लागते, पण वैद्याने दिले तर त्याची मात्रा उपयुक्त ठरते. वाह, पटलं.
आपण आपला हेतू जर गागा भट्टांच्या गळी उतरवला तर पुढचा सगळा सासूरवास ओथट झालाच म्हणून समजा. राणी साहेब येत आहेत. निरोप मिळाला आमचा. जी महाराणी साहेब. काय घेणार आपण, शरबत का ताक? आपण विचारलं, आम्हाला सारं काही मिळालं. आमच्यासाठी काही आज्ञा असेल तर करावी. आज्ञा वगैरे नाही, पण गडावर चर्चा सुरू आहे. गागा भट्ट येत आहेत अशी, म्हणून मनात विचार आला. नजीकच्या काळात गडावर कोणता कार्यक्रम नाही का कोणता संकल्प नाही, मग का बरं गागा भट्ट येत आहेत? बरं, काही महत्वाची अंतस्थ बाब असती तर महाराजांनी आमच्यापासून लपवली नसती. हो, ते आहेच. मग ही बाब आमच्यापासून का लपून राहिली? ते आम्हास काय ठाऊक. याचा अर्थ गागा भट्ट येण्याचे प्रयोजन खूपच गुप्त आहे. हा? हो, म्हणजे नाही. आम्हाला सांगा, महाराजांचे सगळे पत्र, खलिते हे तुमच्या मार्फत जातात ना? हो. गेल्या 1-2 महिन्यात आवक जावक नोंदीत काशीला एखादं पत्र गेल्याचं आठवतंय का? नाही महाराणी साहेब. घाई गडबडीत लिहिलंय आणि सांगायचं राहून गेलं, असं काही आहे का? नाही. ठीक, मग आमचं तुम्हाला एक सांगणं आहे. आदेश समजला तरी चालेल. गागा भट्टांचे इथे येण्याचं कारण जेव्हा केव्हा तुमच्या कानावर येईल तेव्हा तात्काळ तुम्ही आमच्या महाली हजर व्हा. जी जी राणी साहेब. महते क्षत्राय महते अधिपत्याय महते जान राज्याय एषवो भरतो राजा सह अस्माकं प्रजानाम राजा. गागा भट्ट, आचार्य गागा भट्ट. आणि गागा भट्ट म्हटलं की आम्हाला आठवतो तो राज्याभिषेक सोहळा, आठवते ती विजय जत्रा. काय झालं होतं तेव्हा? आम्हाला काही आठवत नाही. तुम्ही इवलेसे होतात तेव्हा. तुलेच तर होतोच, म्हणून तर विचारतोय. आपले आबासाहेब पहिल्यांदा सिंहासनावर बसले. गागा भट्टांनी केवढे परिश्रम घेतले होते. अहोरात्र जागले, राज्याभिषेकाचे शेकडो विधी, आणि आम्ही त्यांच्या सोबत. मग कधी कणिक नीती वाचा, विदुर नीती वाचा, मनुस्मृती, याज्ञवल्क, वसिष्ठ, अंगिरा, नारद, कित्येक स्मृती आमच्या नजरेखालून जात होत्या. आणि दुसरीकडे 32 मण सोन्याचं सिंहासन तयार होत होतं. नाना विधरत्न, हिरे, मोती, माणिक, पाचू, पुष्कराज, पोवळं, गोमेद, नील, पद्मवनात उत्पन्न होणारं वैडूर्य, विमलक, मौक्तिक, श्रीकटक अशा अनेक रत्नांनी मढवलेलं सिंहासन. आम्ही ते पाहिले. मग त्या कारागिरांनी सिंहासनाभोवती एक असे 8 सुवर्ण खांब उभे केले. कधी कधी आम्ही जायचो आबासाहेबांबरोबर त्या कारागिरांच्या सुवर्ण शाळेत, कधी गागा भट्टांसोबत जायचो. त्या सुवर्ण खांबांवर पक्षी, पानं, फुलं, वेली यांची चित्र कोरताना पाहिलीत आम्ही. हो, तर गागा भट्टांनी आमच्या देखतच त्या सुवर्ण खांबांच्या पायाशी वृषभ, मार्जार, तरस, वाघ, सिंह यांची चित्र कोरायला सांगितली. किती आनंद देऊन गेलं ना ते वर्ष.
पूर्ण एपिसोड पहा झी 5 वर.